पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आतापर्यंतचे सर्वात निष्क्रिय व अपयशी पालकमंत्री ठरले आहेत। पालकमंत्री अकोला जिल्ह्याकडे करत असलेले दुर्लक्ष पाहता पुढील दिवसांमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हरवले आहेत अशा पद्धतीचे कॅम्पेन आम्ही हाती घेणार आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी केले आहे। स्थानिक शासकीय विश्रामगृह अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। या पत्रकार परिषदेदरम्यान पुढे बोलताना ढोके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अपयशी कारभाराचा पाढाच वाचला। पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय बाबींवरती अंकुश असायला पाहिजे, परंतु हे सध्याचे पालकमंत्री गत फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात फिरकलेच नाही। यांनी कधी अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी करण्याचे साधे सौजन्य सुद्धा दाखवले नाही, तर अनेक प्रशासकीय कामे जिल्ह्यांमध्ये प्रलंबित आहेत याचा आढावा सुद्धा पालकमंत्री विखे पाटील यांनी घेतलेला नाही। अत्यंत महत्त्वाच्या खरीपाच्या नियोजन बैठकीला सुद्धा विखे पाटील उपस्थित नव्हते, तर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बियाणे व खताचा तुटवडा निर्माण झाला आहे। अनेक बँकांमध्ये पीक कर्जासाठी शेतकरी चक्रा मारत आहे। पेरणी संपत आली तरीही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही आणि पालकमंत्री विखे पाटील ही मदत शेतकऱ्यांना मिळवून देण्यातही अपयशी ठरले आहे। जिल्ह्यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी हे महत्त्वाचे पद मे 2023 पासून रिक्त आहे, तर जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद 4 महिन्यापासून रिक्त आहे। डीसीपीचा कार्यकाल संपत आला तरीही जिल्हा परिषदेमधील ओबीसी सदस्य नियुक्त केलेले नाहीत। शेतमोजणीचे हजारो प्रकरणे भूमी अभिलेख विभागाकडे प्रलंबित आहेत, त्यावर सुद्धा कुणाचेच नियंत्रण नाही। त्यामुळे पालकमंत्री विखे पाटील यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी सुद्धा यावेळी कपिल ढोके यांनी केली आहे। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे। पुण्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यामध्ये फिरकलेले नाहीत। आज जिल्ह्यातली परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनावर कुठल्याही पद्धतीचा अंकुश नाही। बियाण्यांचं संकट शेतकऱ्यांसमोर आहे। फेब्रुवारी महिन्यापासून अवकाळी पावसाची मदत शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळालेली नाही। परिणामी शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात पेरणीसाठी जावं लागलं। पालकमंत्री जर जिल्ह्याला अनाथ करत असतील तर नेमकं पालकमंत्र्यांचं धोरण काय आहे? त्यांनी कुठला डमी पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये ठेवलाय का, त्याचं सुद्धा स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे। आता आज पत्रकार परिषद घेऊन आम्ही एक कॅम्पेन या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। पालकमंत्री हरवलेले आहेत। राधाकृष्ण विखे पाटील अकोला जिल्ह्यामध्ये फिरताना जो कोणी दाखवेल त्याला एक योग्य बक्षीस जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी देणार आहोत। पालकमंत्र्यांनी आता तरी जिल्ह्यामध्ये येऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, त्याचं साधं सौजन्य दाखवलं पाहिजे ही आमची विनंती आहे।